थंबनेल पाहून मेथीच्या भाजीमध्ये दही टाकून कोणती रेसिपी असेल तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना? तर मंडळी, एकदा तरी मेथीच्या भाजीमध्ये दही टाकून तुम्ही पाहिलंय का? तर ही आगळी वेगळी नवीन पद्धत तुम्ही पाहिलात ना, मेथीच्या भाजीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. न खाणारे सुद्धा मेथीची भाजी अगदी आवडीने खातील. मेथीच्या भाजीची एकदम मस्त झणझणीत अशी रस्सा भाजी करणार आहोत आपण. त्यासाठी इथे बघा, कोथिंबीर घेतली आहे, मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मेथीची भाजी म्हटलं की लसूण मात्र आपल्याला इथे भरपूर घ्यायचं आहे आणि इथे 15 ते 20 पाकळ्या मी घेतलेल्या आहेत. एक अर्धा इंच आलं घेतलं आणि ते बारीक चिरून असं घेतलं. मिरची, लसूण, कोथिंबीर, आलं याची आपल्याला आता मस्त मिक्सरला ओबडधोबड पेस्ट करून घ्यायची आहे. या बघा, पोपटी मिरच्या आहेत, या अजिबात तिखट नसतात. 5-6 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर तिखट मिरची वापरायची असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, हिरवीगार मुठभर कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि ना एक मोठा चमचा इथे मी जिरं घातलेलं आहे. आता हे मिक्सरला पाणी न टाकता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर मिक्सरला बारीक करायचं नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्येही हे कुटून घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित बारीक करून घेतलं. आता काय करायचं, हे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. केलेला ठेचा किंवा वाटण ना एका प्लेटमध्ये काढून घेतलं. हे सगळं आपल्याला भाजीला वापरायचं आहे. मस्त अशी झणझणीत चमचमीत मेथीची वेगळ्या पद्धतीने भाजी करणार आहोत. त्यासाठी हा ठेचा लागणार आहे. अजून एक छोटंसं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. त्याआधी इथे बघा, मेथीची भाजी एक जुडी मी स्वच्छ धुवून निवडून अशी थोडीशी बारीक करून घेतलेली आहे हातानेच. त्याची कवळी कवळी देठही घेतलेली आहेत बारीक बारीक करून. भाजी स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे. आता मगाशी आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं ना, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे ना वाटीभर शेंगदाणे घेतले आहेत. थोडंसं कमी आहे एक वाटीला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाणे कमी जास्तही करू शकता. शेंगदाणे जर तुम्हाला भाजून घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कच्चे शेंगदाणे न घेता भाजूनही घेऊ शकता. मी इथे कच्चे शेंगदाणे वापरले आहेत. ते शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी दही घातलं. दही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. दही आणि शेंगदाण्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. ह्याच्याच वाटीनं थोडंसं पाणी घातलेलं आहे मी. ह्याचं बारीक करून घेतलं. हे बघा, अशा पद्धतीने. आजपर्यंत कुणीच अशी भाजी बनवली नसेल. जर बनवली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहताय मला नक्की कमेंट करून सांगा. ही खूप आनंद होईल. त्याचबरोबर तुमचे आभारही मानता येतील. आता काय करायचं आहे, गॅसवर ना कढई ठेवायची. कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर जे आपण ठेचा म्हणजे वाटण करून ठेवलं होतं ना, हिरव्या मिरचीचं हिरवं वाटण, ते यामध्ये टाकायचं. तर ह्या तेलावरती मंद आचेवर हे वाटण 1 ते 2 मिनिटं खरपूस परतवून घ्यायचं, जेणेकरून ह्याचा कच्चापणा जाऊन मस्त असं या वाटणाला तेल सुटेल. लसूण आपण भरपूर वापरला होता, त्याचप्रमाणे मिरची, आलं याचा कच्चापणा जाऊन मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायचं. मंद आचेवर याचप्रमाणे मी 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतवून घेतलं. आता काय करायचं, यामध्ये ना अर्धा चमचा हळद टाकायची. त्याचबरोबर ह्याच भाजीच्या चवीनुसार यामध्ये मी मीठ टाकणार आहे. त्याचप्रमाणे इथे मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे. म्हणजे कसं, हे वाटणही व्यवस्थित परतलं जातं. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही पालेभाजी कोणतीही असू दे, मीठ मात्र बेताने टाकावं आणि शेवटी टाकावे. भाजीचा अंदाज घेऊन. भाजी जरी भरपूर दिसत असेल तर ती एका वाफेतच कमी होते. त्या क्षणीच आपल्याला मीठ टाकायचं असतं. पण इथे मी अंदाजावरून भाजीच्या चवीनुसारच आधीच मीठ टाकलं होतं. म्हणजे कसं, आपलं हे वाटणही छान परतलं जातं. पुढे तुम्हाला कळेलच. वाटण तर आपलं व्यवस्थित परतवून झालं. त्यानंतर आपण भाजी जी ठेवली आहे स्वच्छ धुवून निथळून, ती यामध्ये टाकायची आणि या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता कसं, पाणी या भाजीमध्ये अजिबात नाही, पण मीठ आपण आधीच टाकल्यामुळे ह्या भाजीला पाणी सुटू लागतं आणि त्या भाजीच्या सुटलेल्या अंगच्या पाण्यातच आपल्याला भाजी छान अशी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर भाजीना अर्धा मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची आहे. जास्त वेळ नाही लागत, एका वाफेतच भाजी आपली ही मेथीची शिजते. तुम्ही ही भाजी अशीही खाऊ शकता. याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट घातलं ना की भाजी अप्रतिम चवीला लागते. भाजीच्या सुटलेल्या पाण्यातच भाजी छान शिजली आहे बघा. आता पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी आपण इथे ना जे आपण वाटण करून ठेवलं होतं ना शेंगदाणे आणि दह्याचं, ते यामध्ये टाकायचं आहे. म्हणजेच मगाशी केलेलं शेंगदाणे आणि दही याची पेस्ट यामध्ये टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सगळं व्यवस्थित या भाजीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर मंद आचेवर ही भाजी शिजवून ना
अशीही तुम्ही सुकी भाजी खाऊ शकता. जर यामध्ये पाण्याचा एकही अंश न घालता तुम्हाला जर सुकी भाजी आवडत असेल तर अशीही तुम्ही गरमागरम भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता. आणि एक दुसरी पद्धत म्हणजे याची रस्सा भाजी, ती दाखवणारच आहे पुढे काय करायचं ते. मग अशी आपण जे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे ना शेंगदाणे आणि दह्याचं मिश्रण, त्यातच थोडंफार लागलं होतं, त्यातच मी पाणी घातलं. मिक्सरचं भांडं छान असं घोळून तेच मी यामध्ये ओतलेलं आहे पाणी. इथे 1 वाटी ते 2 वाटी पाणी, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता. इथे 2 वाटी पाणी घातलं आहे कारण की मला ही रसरशीत भाजी, आज रस्सा भाजी करायची होती मेथीची. मस्त लागते, जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही, मीडियम मध्ये. भाकरी चुरून खायला भातासोबत, इंद्रायणी तांदळाचा भात आणि ही भाजी एक नंबर कॉम्बिनेशन आहे. या भाजीसोबत ना कोणताही गरमागरम भात छानच लागतो, पण इंद्रायणी तांदूळ असेल ना, इंद्रायणी तुकडा, त्याच्यासोबत ही एकदा नक्की भाजी ट्राय करून पहा. जणू काय स्वर्ग सुखच. आणि तोंडी लावायला मिरची तळलेली किंवा पापड असेल तर एक नंबर कॉम्बिनेशन. पाणी टाकल्यानंतर 1 मिनिटभर भाजी मंद आचेवर झाकण ठेवून थोडीशी उकळी काढून घेतली. 1 मिनिटभर भाजी छान शिजली की मस्त दाटसर अशी होते. बघू शकता, या पद्धतीने एकदा नक्की भाजी करून पहा. एक नवीन पद्धत मी माझी आगळी वेगळी दाखवली आहे, पण एकदा केलं तर मेथीच्या भाजीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. इतकी छान चवीला होते ही भाजी. तुम्हालाही नक्की आवडेल. तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. मेथीच्या भाजीच्या बऱ्याच प्रकारच्या रेसिपी मी शेअर केल्या आहेत, त्याचबरोबर तिचे आणखीन भरपूर असे प्रकार आहेत. तर मंडळी, ही एक रेसिपी मी शेअर केली आहे, कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी महालक्ष्मी किचनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रेसिपी पाहताय पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्कीच करून घ्यावे. फक्त मी ते 2 वाटीच पाणी घातलं होतं बरं का, त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालू नका, कारण ही भाजी जास्त घट्ट आणि जास्त पातळ ही न करता दाटसर खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. किंवा पाणी न घालता, पाण्याचा एकही अंश न घालता मी सुरुवातीला जी पद्धत दाखवली ना, त्या पद्धतीनेही करू शकता. तर मग मेथीची झणझणीत अशी रस्सा भाजी आवडल्यास नक्की करून पहा. आतासाठी बाय, धन्यवाद, बाय बाय.